हॅलो, मी दामिनी दळवी ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत. आणि आजचा मिनी ब्लॉग हा एक गावच्या रेसिपीवर आहे. आणि गावची रेसिपी म्हणजेच माशांची पातकुली. तर माशांची पातकुली करण्यासाठी पप्पा आता घेणार आहेत. आणि बघा, माशांची पातकुलीसाठी आपल्याला मासे ते लागणार आहेत, छोटे मासे. त्याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे, त्यानंतर हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तर हे साहित्य टाकून झाल्यावर लसूण टाकायचा आणि हे व्यवस्थित मिश्रण नंतर त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि नंतर मग ते कालवायचं, म्हणजे एकजीव करायचं. हे बघा, आता सगळं टाकलं आहे आणि आपल्याला पळसाची 2 पानं लागतील. ती पळसाची पानं घेतलेली आहेत. असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. त्याला मसाला व्यवस्थित लागला पाहिजे आणि लसूण वगैरे तर व्यवस्थित असं म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हवं असेल तर तेल ॲड करायचं. पप्पांनी तेल ॲड केलं आहे. आणि नंतर असं पळसाचं पान घ्यायचं. आमच्याकडे सुकं पान नव्हतं, त्यामुळे आम्ही ओळं पान घेतलं आहे. आणि पप्पाच कुक आहेत. आणि हे बघा, अशा प्रकारे असं पसरवून घ्यायचं पानावर. ही आहे गावाकडची रेसिपी, स्पेशल रेसिपी. गावाकडची लोक जेव्हा आजारी वगैरे किंवा ताप वगैरे येत असेल तर तोंड कडू पडतं ना आपलं, आणि ते कडू तोंड पडलेलं असतं. त्यावेळी पावसाळ्यामध्ये अशी पातकुला रेसिपी केली जाते. त्याच्यामुळे तोंड एकदम म्हणजे तिखट असतं आणि जरा मस्त वाटतं, टेस्ट येते जरा जिभेला, त्यामुळे ही केली जाते. मस्त वाटतं ना पाण्यावरच. हे करून झाल्यावर असं आता पप्पा बांधून घेत आहेत ते. आता बघा कसे करतात. पान मोडून घ्यायचं आणि ते पॅक करायचं काडीने. ही जुनी रेसिपी आमच्याकडची, पूर्वापार चालत आलेली ही गावाकडची रेसिपी आहे. आणि ह्या रेसिपीला एक वेगळीच टेस्ट आहे. ती आपण भाजी करतो त्यामध्ये ती टेस्ट येत नाही, अशी टेस्ट आहे. हे बघा, अशी काठी टोचून घ्यायची, त्याच्यामध्ये इकडे नाही करायची. बघा, व्यवस्थित बघून ठेवा. आणि तुमच्याकडे मासे आले तर नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्ही भाजी खाणार नाही आणि ही रेसिपी बनवल्यावर हीच भाजी म्हणजे हेच पातकुला रेसिपी करून खाल, यात काय वादच नाही. काळजी करून असं एगरायला लागतं, कारण की ती मासे असं एकावर एक नको व्हायला, म्हणजे व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि सगळे भाजून व्हायला पाहिजेत. त्यामुळे पप्पा व्यवस्थित करतायत. हे बघा, अशी बुडी टाईप बांधून घ्यायची. अशी पुडी बांधून झाली. आता एकच राहिला. झालेली आहे आता पुडी बांधून. आणि ही जाणार आहे आपल्या घरच्या चुलीमध्ये. दाखवा असं वरती. आता ही पुडी तयार झालेली आहे. दाखवा. हां, परत वरती बघा अशा प्रकारे. उलटा करा. ओके. आता ही जाते आपल्या चुलीमध्ये आणि असे इंगोल वगैरे असतील त्याच्यामध्ये ठेवायचं ते असं. आणि त्याच्यावर लाकडं वगैरे ठेवायचे किंवा इंगोलच ठेवले तरी चालतात. जास्त आग करायची नाही.
फ्लॅश चालू केले त्याच्यामुळे आता इंगोल दिसत नाही बघा. आता व्यवस्थित असं हे ठेवून द्यायचं आणि 15 मिनटं वाट बघायची होण्याची का ते वाफलं आहे का. बघा 15 मिनटं होऊन गेले आणि पप्पांनी ती पुडी बाहेर काढली आणि हे बघा असा कलर झाला आहे त्या पानाचा, हिरव्या पानाचा असा कलर झालेला आहे. आणि आता पप्पा ओपन करताय. हे जेव्हा घरी पान काढलं जातं म्हणजे असं तयार, तेव्हा त्या माशांचा असा एवढा भारी वास सुटलेला असतो ना घरामध्ये, काय सांगू तुम्हाला. तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा. आणि तो वास येतो ना, ते वासामुळेच तोंडाला पाणी सुटतं. एवढं भारी टेस्ट येते त्याची. तिकडनं पप्पांना खोललं नाही, पप्पा इकडनं करा. हां ओके झालेली बघा. ढंटाडन आपली रेसिपी झालेली आहे, पातकुला रेसिपी. आणि बघा किती मस्त ना, वा एकजीव एकदम झालं आहे आणि मस्त वाटतंय. सुक्की टाईप भाजी भारी मस्त भाजून निघतं ते मासे. मस्त. आता बघूनच पाणी असं सुटलंय तोंडाला. तुमच्याहून सुटलंय का? पण तुमच्या तोंडाला पाणी सुटून काय उपयोग नाही, एकदा ट्राय करा मग बघा. पप्पांनी जेवायलाच घेतली ती भाजी का तर मला त्यांना खूप आवडतात मासे. आणि बघा त्यांनीच बनवलंय. आणि वा कसं आहे, कशी झाले मी त्यांना विचारत होते, एक नंबर झाले बोलत होते. तर असेच मिनी ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.